हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. तर आज मी तुमच्यासोबत माझं जे किचन आहे ते मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे, कसं सजवलेलं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर किचन आपलं छोटं असू दे किंवा मोठं असू दे, पण किचनमधल्या वस्तूंनी आपल्या किचनची जी शोभा आहे ना ती वाढत असते. तर वस्तू घेताना खूप विचार करून वस्तू घ्या. कारण किचनमधल्या ज्या काही आपल्या वस्तू आहेत ना त्या आपण खूप लाँग टर्मसाठी वापरत असतो आणि त्याची जी क्वालिटी आहे ना ती चांगली हवे लाँग टर्मसाठी. काहीतरीच घेऊन त्याचं म्हणजे किचनची शोभा देखील कमी होते आणि आपण तेवढ्यापुरताच विचार करतो. तर तसं न करता व्यवस्थित असा विचार करून जर वस्तू घेतल्या ना तर किचन आपलं नेहमी छान, सुंदर आणि मस्त दिसेल. तर त्यासाठी इथे आहे ना मी माझं जे किचन आहे ना ते पूर्ण रिकामा करून घेतलेलं आहे आणि ते कसं दिसतंय आत्ता आणि नंतर कसं दिसेल हे पूर्ण लुक मी तुम्हाला देणार आहे. तर आज मी व्हिडिओमध्ये माझा जो ओटा आहे आणि त्याच्यावरचे हे तुम्हाला जे शेल्फ्स दिसत आहेत ते मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेले आहेत ते दाखवणार आहे. तर इथे मला एक छान असा सेंटर टेबल देखील अवेलेबल झालेला आहे. त्याला देखील कशा पद्धतीने मी डेकोरेट केलेलं आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर इथे तुम्हाला एक किचन टॉवेल होल्डर्स दिलेला आहे. तर त्याच्यासाठी मी इथे ह्या ज्या माझ्या आर्टिफिशियल वेली आहेत त्या मी लावून घेते. तर हे असं आर्टिफिशियल वेली आहेत ना खरंच खूप छान वाटतात आणि ह्याचे जर तुम्ही बिट्स बघितलेत ना इतके सुंदर दिसतात. तर हे मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. तर हा जो टॉवेल होल्डर आहे ना तिथे आपले जे टॉवेल आहेत ना यूज केल्यानंतर माहिती आपल्याला किचनचे टॉवेल कसे होतात. तर तिथे मी काही ठेवलेलं नाही आहे. त्यानंतर इथे ओट्यावरती मी माझा एक साईडला ओव्हन ठेवलेला आहे आणि त्यावरती आपल्या ज्या टेबल मॅट्स असतात त्या मी प्लेस करून त्याच्यावरती एक माझा हा जो वुडन ट्रे आहे ना तो ठेवलेला आहे. तर हे अशा पद्धतीने जर आपण ओव्हन ठेवला ना तर छान वाटतं. तर ही जी प्लेस मॅट आहे म्हणजे टेबल मॅट आहे ना ती जर चौकोनी असती तर अजून छान लुक आला असता. पण माझ्याकडे आता जे अवेलेबल होतं ते मी ठेवलेलं आहे. आणि या ट्रेमध्ये मी आपले जे रोज लागणारे तेल आणि तुपाचे बरण्या आणि सोबतच आपल्याला रोज लागणारं जे लोणचं आहे ना ते ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे गॅसच्या शेजारी मी हा एक ट्रे ठेवलेला आहे. तर हा जो ट्रे आहे ना हा मेटल ट्रे आहे आणि हा मी IKEAमधून घेतलेला आहे. खूप जुना आहे आणि याच्यावरची जर तुम्ही डिझाईन बघितलीत ना म्हणजे माझ्या ऑलमोस्ट गोष्टी ज्या आहेत ना त्या फ्लॉरल डिझाईनमध्ये मिळतील कारण मला असं डेकोरेट करायला खूप आवडतं. तर गॅसच्या शेजारी तेल आपलं जे लागतं ते आणि ज्या काही गोष्टी आपल्याला जास्त लागतात त्या मी इथे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ही जी बॉटल दिसते ही देखील मी IKEAमधून घेतलेली आहे. 100 रुपयालाच मिळालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपले जे मनी प्लांटचे कटिंग आहेत ते लावते आणि बघा ना म्हणजे मी ह्याला 15 दिवसच झालं ठेवलं होतं. काही नाही, फक्त पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, दुसरं काहीच नाही. आठवड्यातून एकदा जरी पाणी बदललं तरी देखील मनी प्लांटचे कटिंग्सला खूप छान रूट्स येतात. तर हे मी इथे ठेवलेलं. तर अशा आता मी बरेच कटिंग्स ठेवलेले आहेत. तर किचनमध्ये पण ठेवलेले आहेत. हॉलमध्ये देखील झाडं भरपूर वाढलेली आहेत. त्यासाठी आपल्याला आपलं जे घर आहे ना ते थोडं मोठं लागतं आणि माझं जुनं घर होतं ते खूप छोटं होतं आणि स्पृहा देखील तेव्हा खूप लहान होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी केल्या नव्हत्या. त्यानंतर सिंकच्या जवळ आपलं डिशवॉश लिक्विड वगैरे असतं त्यासाठी व्यवस्थित अशी जागा हवी म्हणून माझ्याकडे हे एक जे आहे ते हे देखील लोखंडाचंच आहे. छान आहे हे ऑर्गनायझर. तर याच्यावरती मी आता ज्या काही गोष्टी आपल्याला सिंकच्या इथे लागतात त्या ठेवणार आहेत. आणि असे जर वरती लावणारे जर ऑर्गनायझर्स आपण लावले तर आपला जो ओटा आहे ना तो नेहमी स्वच्छ राहील. नाही तर आपल्याला माहिती आहे की साबणाचे वगैरे जे काही डाग आहेत ना ते ओट्यावरती राहतात आणि चांगलं दिसत नाही. त्यासाठी हे असे जे ऑर्गनायझर्स आहेत ना ते वापरले तर किचन आपलं खूप छान दिसतं. आणि काही नाही, फक्त 200 रुपयाचं आहे ते. त्यानंतर इथे जो किचन टॉवेल आहे म्हणजे आपल्याला ओटा पुसायचा जो कपडा आहे ना तो मी अडकवलेला आहे. तर इथे विंडोला आहेत ना मी काही कटिंग्स लावलेले आहेत की जे सगळे लो मेंटेनन्स प्लांट आहेत. तर हे फिलोडेंड्रॉन जे आहे ज्याला सोनेरी वनस्पती म्हणतात मराठीमध्ये, त्याची जी कटिंग आहे ना तिला काहीच जास्त लागत नाही. सेम मनी प्लांटसारखंच काळजी घ्यायला लागते. जास्त काही नाही, फक्त पाणी चेंज करायचं आहे.
तर गॅसच्या दोन्ही साईडला इथे छोट्या-छोट्या ओपन शेल्फ्स आहेत. तर त्याच्यामध्ये जे काही माझे खूप छान असे नेहमी लागणाऱ्या ज्या बरण्या आहेत, मिठाच्या आहेत, पिंक सॉल्ट, व्हाईट सॉल्ट, त्याच्यानंतर बिस्किट्स, चहा आणि साखरेचे डबे, अशा सारख्या लागणाऱ्या गोष्टी मी इथे ओपन शेल्फमध्ये लावलेल्या आहेत. तर त्यासाठी ज्या काही बरण्या मी घेते ना, त्या मी विचार करूनच घेते की मला जर त्या ओपन शेल्फमध्ये ठेवायच्या असतील तर थोड्याशा जरी कॉस्ट जास्त झाली तरी पण त्या दिसायला छान दिसतील म्हणून घेते. तर हा जो कॅबिनेट आहे हा ओव्हनच्या वरचा कॅबिनेट आहे. तर तिथे मी आपली जी कपं आहेत गेस्टसाठी लागणारे प्रत्येक गोष्ट क्रॉकरी युनिटमधून आणण्यापेक्षा ज्या काही गोष्टी सारख्या लागतात क्रॉकरीमधल्या त्या मी इथे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर इथे ओपन शेल्फच्या वरती जे 2 कॅबिनेट्स दिसत आहेत त्याचे थोडंसं असं ट्रान्सपरंट टाईपमध्ये डोअर्स आहेत. तर इथे देखील मी माझ्या ज्या काही काचेच्या बरण्या आहेत ज्या तिथे माझ्या ओपन शेल्फमध्ये असायच्या त्या मी इथे ठेवलेल्या आहेत. तर थोड्याशा कॉस्टली येतात काही बरण्या ज्या आहेत त्या वेगळ्या दिसतात. पण बघा या छोट्या गोष्टींनी देखील आपलं जे किचन आहे ते छान दिसतं. जर तुमचं किचन नॉन मॉड्युलर असेल पण त्याच्यामध्ये जर तुम्ही ते खूप छान असं ऑर्गनाईज केलं ना तरी देखील किचनची शोभा जी आहे ना ती खूप वाढते. तर जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत ना त्यांना माहिती असेल की ह्या ज्या काही बरण्या मी इथे ठेवलेल्या आहेत ना त्या माझ्या आधीच्या किचनमध्ये ओपन शेल्फमध्ये होत्या आणि त्या तिथे खरंच इतकं छान लूक द्यायच्या. ते किचन छोटं होतं ना तरी देखील इतकं सुंदर दिसायचं. आत्ता तर किचन मोठं मिळालेलं आहे पण ते देखील किचन खूप सुंदर होतं आणि मला तर ते माझं जे किचन आहे म्हणजे पूर्ण घरच खूप आवडायचं. तर तशाच पद्धतीने हे देखील घर आता मी छान असं सजवते. त्यानंतर याच्या शेजारचा जो कॅबिनेट आहे त्यामध्ये मी मसाल्याचे डबे ठेवलेले आहेत. तर आपल्याला मसाल्याचे डबे सारखे लागतात म्हणून मी गॅसच्या वरचे जे कॅबिनेट आहेत तिथे ठेवलेले आहेत. तर खाली जो मसाल्याचा डबा आहे तो नेहमी लागणारे मसाले आणि वरती खडा मसाले ठेवलेले आहेत. त्यानंतर किचनच्या या सेंटर टेबलसाठी मी हे एक ऑर्गनायझर यूज करते. तर हे मी खूप जुनं आहे होम सेंटरमधून घेतलेलं आहे. तर होम सेंटरची जी वुडन क्वालिटी आहे ना ती तुम्हाला कुठेच मिळणार नाही पण त्याची कॉस्ट देखील तशीच आहे. तर हे ऑर्गनायझर मी काहीतरी 800 रुपयाला घेतलं होतं. आत्ता आय थिंक त्याची कॉस्ट देखील वाढली असेल कारण तेव्हा मी ऑफरमध्ये घेतलं होतं. तर या टेबलवरती मी एक छोटासा माझा जो जग आहे पाण्याचा तो त्यानंतर वरती ज्या 2 बरण्या दिसत आहेत त्याच्यामध्ये मी बडीशोप आणि इलायची वगैरे जी आहे म्हणजे गेस्ट आल्यानंतर पटकन तो ट्रे उचलून देता येईल अशा पद्धतीने काही गोष्टी ज्या नेहमी लागतात त्या ठेवलेल्या आहेत. तर आता इथे आपण बघूया माझं किचन ऑर्गनाईज झाल्यानंतर कसं दिसतंय. तर मागच्या वेळेस मी किचन ऑर्गनायझेशनची व्हिडिओ दिल्यानंतर एक कमेंट आली होती की ओटा जितका मोकळा असेल तितका चांगला असतो. पण हो तुमचं बरोबर आहे. पण ज्या गोष्टी डेली लागतात सारख्या लागतात त्या जर तुम्ही कॅबिनेटमध्ये ठेवल्या तर त्यासोबत आपलं जे कॅबिनेट आहे ते देखील खराब होतं. तर ज्या गोष्टी आपल्याला सारख्या लागतात तेल आणि तुपाच्या ज्या बरण्या आहेत त्या कॅबिनेट्समध्ये न ठेवता जर तुम्ही बाहेर ठेवल्या तर ओट्यासोबतच त्या सगळ्या गोष्टी पण क्लीन होतील. त्यासाठी मी ज्या काही गोष्टी आपल्याला सारख्या लागतात त्या ओट्यावरती ठेवते. तर आजचं जे किचन ऑर्गनायझेशन आहे जी काही किचनची मी मांडणी केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.